राखेचा श्वास हे प्रभू श्री चक्रधर महाराजांचं नामस्मरण करीत करीत त्यांनी हा ध्येय त्याग केला. दुःख होणं स्वाभाविक आहे. ज्या वडिलांच्या छत्राखाली आपण आपल्या आयुष्यातील काही क्षण घालवले, जीवन घालवले आणि ज्यांनी आपल्यासाठी कष्ट सोसलेले आहे, ते वात्सल्य असं क्षणाला नाहीचं झाल्यानंतर त्या परिवाराला, त्या अपत्याला, त्या नातेवाईकांना, आपतेष्टांना हे दुःख होणं स्वाभाविक आहे. परंतु असा जन्म, असा अधिकार एखाद्यालाच मिळतो. आदरणीय बाबांनी तर जसं कंधारकराव म्हटले होते, त्या दादूसाच्या वाटीचं उदाहरण दिलं. स्वामींना हेच अपेक्षित आहे, ऐसे काही होईल मला जीवाचे इथे. परमेश्वराची वाटी ही माझी आहे, ही जर भावना परमेश्वराप्रती इतकी आकर्षित करणारी असेल, ज्याने आपलं संपूर्ण देहच परमेश्वरासाठी समर्पित केले, तो परमेश्वराचा कसा होणार? आणि स्वाभाविकच त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये या 3 मुलींना धर्माला लावलं. स्वतःची धर्मपत्नी अनुसरण मार्गावरती जोड झालेली आहे, स्वतःही अनुसरण केले. निश्चित परमेश्वर त्यांना प्रेमाचे दाय पसाय केल्याशिवाय राहणार नाहीतरी हे विषय प्रेम देणारं स्थान आहे, वाटचाल करणारं स्थान आहे. परमेश्वराच्या प्रेमामध्ये 2 प्रकाराने प्रेम आपल्याला साधता येतं. एक पूर्वजांच्या संस्कारातूनही जातं आणि अशा विषय प्रेमाच्या माध्यमानेही त्या प्रेमापर्यंत आपल्याला गाठ घेता येते. अशा त्या प्रेमदायक स्थानाच्या सानिध्यामध्ये त्यांनी आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध घालवला. यापेक्षा आणखी त्यांचं भाग्य काय असावं? तर मी त्यांच्या जाण्यामुळे त्यांची ती जाणवणारी सततची उणीव त्यांच्या परिवाराला नक्कीच क्लेशदायक आहे. त्यासाठी परमेश्वर साधनकर्ता श्री चक्रधर महाराज त्या दुःखी परिवाराला ते दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो आणि आदरणीय दादांना आपल्या निजानंद स्वरूपीचा सोनीव आनंद द्यावा, ही सद्भावना व्यक्त करून मी माझी भावपूर्ण श्रद्धांजली समस्त शिवनेकर परिवार तथा धाराशिव परिवार, बदनापूर आश्रम